पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो आम्ही जिथे कोकणात थांबलोय ना तिथे आर्या पण आली आहे। सो आम्ही विचार करत होतो की उद्याच निघू किंवा इथून दुसरीकडे कुठेतरी जाऊ। हे नाही रे, तिने काही त्रास दिलेला नाहीये ना तुम्हाला, मग तुम्ही तुमचं ते केलेलं प्लॅनिंग बदलू नका। तुम्ही ते सगळी ट्रिप तुमची पूर्ण करा आणि मगच या, कळलं ना? ती काही करणार नाही रे। काय करणार आहे ती बावलट मुलगी, आणि तिला कसं हँडल करायचं ना मी बघतो। दादा म्हणजे तुम्ही तिला काही बोलू नका, थोडंसं हे विचित्र वाटेल ना म्हणून। आणि तसंही तिच्याबद्दल आम्हाला काहीच कंप्लेंट नाहीये। अरे मग तिच्याकडे दुर्लक्ष करून टाका ना, मग काय तुम्ही तुमचं छान काय एन्जॉय करा तुम्ही। प्लॅन तर तोच आहे। बरं मला एक सांग, या सगळ्यावर मुक्ताचं काय म्हणणं आहे? मुक्ता म्हणजे तिची प्रतिक्रिया माझ्यासाठी जास्त महत्वाची। दादा हे सगळं जे काही घडलंय ना त्याचा मुक्ताला खूप शॉक बसलाय, काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही। जरा दे तिच्याकडे फोन दे, मला बोलू दे तिच्याशी। मुक्ता दादांना तुझ्याशी बोलायचं। हा बोला। हे बघ, आता सारंगने मला हे सगळं प्रकरण सांगितलं आर्याचं, तिथे ते आले वगैरे। मी काय करायचं ते त्याला सांगितलेलं आहे, पण मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की या सगळ्यावर तुझं काय मत आहे। म्हणजे तुला काय वाटतं की आता ताबडतोब घरी निघून यावं का तुम्ही केलेलं सगळी ट्रिप पूर्ण करून यावं? नाही मावं एवढं काही नाही, कारण त्या आधी सारख्या आर्याताई नाही राहिल्या ना, त्रास देणाऱ्या त्या बदलल्या आहेत। त्यामुळे त्या काही चुकीचं नाही करणार, आणि त्या इकडे आल्यामुळे मला जेवढा त्रास झालाय त्याहून जास्त त्रास छोट्या मालकांना झालाय। म्हणून तिने चुकून जर काही चुकीचं केलं, छोटे मालक काय करतील याची मला काळजीच आहे। ठीक आहे ठीक आहे, ते त्याची नका काळजी करू तुम्ही, ते तिचं काय ते मी बघतो। तुम्ही तुमची ट्रिप पूर्ण करून या। बरोबर आहे तुमचं, सांगते यांना की हनीमून करूनच आम्ही घरी परत येऊ। ठेवते। तू इथे राहायचं म्हणतेस? अहो दादांचं म्हणणं मला पटतंय, ती जर काही चुकीचं करणार नसेल आपण कशाला चुकीचा विचार करायचा? आपणच चुकीचा विचार करतो, त्या काहीच नाही करणार, तसंही त्या बदलल्यात ना आता। हे बघ मुक्ता, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हो काही होणार नाही। ही आर्या नेमकी तिथेच कशी गेले जिथे हे दोघं गेले आहेत? काय माहिती, योगा काय म्हणायचा, दुसरं काय। ती पण म्हणे कोकणातच फिरायला गेली ती, ते नेमकं ह्यांच्याच गावात गेली। एवढा योगा हे तिकडेच गेली? असू दे का, काही फरक पडत नाही, ती काही करू शकत नाही। सांगितलंय मी आणि सारंगला काय करायचं ते। हा तू नको काय काळजी करूस, तू टेन्शन वगैरे घेऊ नकोस। कशी काय गेली? आता हे सगळं घरामध्ये कोणालाही सांगू नकोस। हे घरामध्ये ही अंबिका माधवी कशा आहेत माहिती आहे ना तुला? एवढंच जरी काही एक शब्द जरी कळला तरी त्याच्यावरनं अख्खं रामायण महाभारत सांगायला सुरुवात करतात। त्यामुळे अजिबात कुणालाही काहीही सांगू नकोस, आणि या विषयावर तर आपणही बोलूया नको, पण उगाच आपल्यामध्ये भांडण व्हायचं। आता मला जरा भूक लागली, जेवायला जाऊया का? पुढे आले मी। हो जेवण लय भारी झालंय, माइंड ब्लोईंग ना? मस्त झालंय। वाह, सोलकढी तर एकदम अनबिलिव्हेबल झाली। अरे बापरे, एका दिवशी एवढा कौतुक? आज काय तुका झोप लागायची नाही वाटतं? मुक्ता मंगळसूत्र मस्त आहे हा तुझं, बघू बघू काय लिहिलंय। आहो अरे वा मस्त। त्यांनी मला हनीमून साठी भेट दिली, रोमॅन्टिक।
अरे तुम्ही एकमेकांना कसे ओळखतात? हो, मी आणि सारंग लहानपणापासूनचे मित्र आहोत. पण याने मला लग्नाला बोलवलंच नाही, माहितीये? हा बघा, हे असं असतं शहरातल्या लोकांचं. अहो आमच्याकडे नातेवाईक मित्रमंडळी अगदी सगळे झाडून येतात आणि एकेका माणसात 4-4 वेळा पकडून सांगतो आम्ही. नाही त्याचं काय झालं की विसरून गेलो इन्व्हाइट करायचं म्हणून. नाही, ते लग्न घाईत झालं ना यांचं, त्यामुळे काही लोकांना सांगायचं राहूनच गेलं. अहो पण सांगितलं नाही म्हणून काय झाला? आपल्या माणसाला आमंत्रणाची काय गरज? तुम्ही स्वतःहून जाऊ होतात. अहो मग गेले होते की. छान या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुक्ताला छान गिफ्ट सुद्धा दिलं. आणि त्यामुळे आता माझ्या मनात काही नाहीये. असा स्वच्छ मनाचा असाचा माणसान. तुम्ही भाकरी घेवा ना. नाही नको, माझं झालं. अहो असे काय करतात? जेवण चांगला झाला चांगला चांगला म्हणतात आणि भाकरी घेणार नाही, अर्धी तरी घेवा. नाही नाही, पोट भरून खाल्लंय मी. बाळभाऊ उद्याचा काय प्लॅन आहे आपला? हो उद्या फिरूया ना मस्तपैकी. मी तुमका सांगतोय, सुपारीची बाग, जुनी विहीर, वाघबीळ अशी याची जवळची ठिकाणं फिरूया. अहो दिवस एकदम निसर्गावर झोकून द्यायचो. मला सुद्धा हे तुमच्यासारखं असं साधं जीवन जगायला खूप आवडतं आणि म्हणून तर आम्ही या तुमच्या ॲग्रो टुरिझमची निवड केली. हा, ह्या बाकी मात्र मस्त केलात तुम्ही. खरं सांगायचं तर माझी अमेरिकेतली 5 वर्ष फुकट गेली की काय असंच मला वाटतं. इकडच्याच एखाद्या कॉलेजमध्ये असतो ना तर मला गावं, खेडी, इकडच्या लोकांची जीवनशैली हे सगळं अनुभवता आलं असतं. शेतात वर्षभर काम करावं, राबावं, विविध प्रकारची पिकं घ्यावी असं मला खूप वाटतं. बरा वाटला ऐकून. अहो शहरातल्या लोकांना नाही तर शेतीचं हेवाच वाटत असता हो. पण तुम्ही ह्या मात्र बरा केलात. बरं आम्ही निघतो आता, रात्रीची बरीच कामं बाकी आहेत. हा तुमचं होऊन दे. ताई चला येता ना. हो तुम्ही चला ना, मी येते. मुक्ता, सारंग, तुम्हाला इथे मी असण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये ना? हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी मुद्दाम काहीच केलं नाहीये. हा सगळा योगायोग आहे. मी इथे तुम्हाला त्रास द्यायला खरंच नाही आले. कसं आहे ना, मी पण माझ्या मनाला तेच समजवण्याचा प्रयत्न करतो. पण आर्या, टू बी व्हेरी फ्रँक, हे बघ, हे सगळं जे काही चाललंय ना, हे डायजेस्ट करणं मला आता खूप हेवी जाते. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आर्या, हे बघ, तू मला एक फेवर करशील का? उद्या सकाळी प्लीज तू इथून निघून जा. किती नाही म्हटलं ना तरी तुझ्या इथे असण्यानं आम्हा दोघांना खूप ऑकवर्ड फील होते आणि अगं आम्हाला आमची स्पेस हवी आहे. सो प्लीज तू जा. सारंग, तुला खरं सांगू का, मी तुम्हाला न सांगताच इथून जाणार होते. मलाही हे सगळं खूप ऑकवर्ड आहे. सो डोंट वरी, मी सकाळी निघून जाईल. थँक्यू. गुड नाईट. मुक्ता, पुन्हा कधी भेट होईल की नाही माहित नाही ना. बाय. बाय. आर्या ना एक नंबरची बावळट मुलगी आहे. तर काय केलं तिने? म्हणजे सरळ त्या मुक्ता आणि सारंगच्या समोर जाऊन उभी राहिली. व्हॉट? मग नुसती उभी नाही राहिली, ते ज्या घरामध्ये राहिलेत ना त्याच घरामध्ये जाऊन राहिली. बावळट. ती मूर्ख आहे का? नुसती मूर्ख नाही, महामूर्ख आहे ती. साधी सोपी गोष्ट अतिशय अवघड करून टाकली तिने आणि सतत त्यांच्या आसपास फिरत असते. त्यामुळे आपल्याला तिला फोन पण करता येत नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं, आता मी तिलाच कॉल करणार होते. नाही नाही नाही, तिला फोन बिन करू नकोस. ह्याच्या आधी जे आपण तिला फोन केले हे जर त्या सारंगने बघितले तर तो कसा बघेल? त्याला संशय येऊ शकतो हिच्यावरती. संशय आला, फोन काढून घेतला आणि बघितलं तर काय करणार आपण? हे काम कर, तिला मेसेज कर,
आणि तिला सांग आतापर्यंत आपण जेवढे फोन केले ते सगळे नंबर पहिल्यांदा डिलीट कर म्हणावं. सांगते हा. पण हा जो काही तिने मूर्खपणा केला ना त्याबद्दल पण सांग तिला. आपल्याला वेळोवेळी खबर पण द्यायला सांगते तिला मेसेज हा. करून. आणि एक मिनिट, आता हा जो मेसेज पाठवतेस हा वाचल्यानंतर डिलीट कर म्हणावं. मूर्ख, मूर्खांची स्पर्धा झाली ना तर हिला पहिलं पारितोषिक मिळेल. हे बघ, मला माहिती आहे तिचं असं येणं तुला त्रास देऊन गेलं असेल, पण तू त्याबद्दल काहीच बोलणार नाहीस. जसं काही आजारांना औषधं नसते तसं माणसांनाही नसते. आणि मी नाही विचार करत त्याचा जास्त. ते सकाळी जाणारच आहेत ना. बरोबर आहे तुझं. आणि मुक्ता, म्हणून तर मी तिला जरा स्पष्टच बोललो, कारण ती जर तुझ्या डोक्यात मनात असेल ना तर तू स्वतःला झोकून देऊ शकत नाहीस. मुक्ता, हे बघ, आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्वाची. आज बहरून मोहरून शहरून जाण्याची रात्र. म्हणजे नक्की काय करायचं असतं? शब्दांनी सांगून समजणार नाही.
प्रत्येक रात्री अशीच तुझ्या कुशीत झोप यावी आणि प्रत्येक सकाळी असंच तुझ्या स्पर्शानं जाग यावी. रात्रीच्या प्रेमखुणा सकाळी फुलासारख्या उमलल्यात. आता सावकाश डोळे उघड. ती बघ प्रेम खून. हे इकडं ठीक आहे पण घरी असं काही करू नका. हा का? अगं घरच्यांना पण कळू दे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. प्रेम व्यक्त करायचं असं असतंय का? हो अगं फक्त तोंडाने बोलून समजत नाही ना म्हणून. नाही. हो नाही. हो नाही. तुम्हाला इकडं काय झालंय? तुझं आठव. दोघांच्या अंगावर एक एक खून. जरा विचित्र वाटतंय ना. म्हणजे अजून एक एक तरी असायलाच हवी. चल. साहेब, हो मी बाळू साहेब, दार उघडा साहेब. तर बाळू भाऊंचा आवाज वाटतोय. काहीतरी सिरियस झालं. मी बाळू. हा बाळू भाऊ काय झालं? हो ती तुमची मैत्रीण आर्या. हा तिचं काय? हो तापान फनफनली आहे ती, लय आजारी आहे. काय? काहीतरी करू काय हो साहेब? हा विचार कसला करताय? आपण पटकन जाऊन बघूया. होय चला. चला ऐक. चला. अगं ऐक माझं. लईच ताप आहे. हो होय हो आमका कायच कळना. तुमची मैत्रीण ना म्हणून तुमका बोलवलो आम्ही. नाही मला तरी वाटतं डॉक्टरकडे नेणं हाच एक ऑप्शन आहे. जवळपास कोणी डॉक्टर आहे का? हासा 2 किलोमीटरवर एक गाव असतात तिकडे डॉक्टर मिळत आपल्याकडे. बरं माझ्याकडे कार आहे. आपण दोघं जाऊ आणि डॉक्टरना घेऊन. चालेल? हो चला चला. मुक्ता आलोच.
वय